आणि आता बातमी आहे मान्सूनच्या आगमनाची। येत्या 6 ते 7 दिवसात गुजरात, कोकण, गोवा, कर्नाटक आणि केरळमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे। पुढील 2 ते 3 दिवसात केरळमध्ये मान्सूनच्या आगमनासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होईल। दरम्यान दक्षिण कोकण आणि गोवा किनाऱ्यापासून पूर्व मध्य अरबी समुद्रावर कमी दाबाचं क्षेत्र तयार झालं आहे। रत्नागिरी रायगडमध्ये पावसासाठी रेड अलर्ट जारी करण्यात आलाय। साताऱ्यातील घाट परिसरात देखील अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलाय। यासोबतच रायगडमध्ये काही ठिकाणी तर सिंधुदुर्ग, मध्य महाराष्ट्रात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय। हवामान विभागानं मुंबईत देखील मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे। अरबी समुद्रात गोवा आणि दक्षिण कोकणाच्या किनारपट्टीजवळ गुरुवारी पहाटे एका कमी दाबाच्या क्षेत्राची निर्मिती झाली आणि पुढच्या 2 दिवसांमध्ये या कमी दाबाच्या क्षेत्राचं डिप्रेशनमध्ये रूपांतर होण्याची शक्यता आयएमडीने वर्तवली आहे। हे डिप्रेशन कोकणाच्या किनारपट्टीला समांतर उत्तर दिशेला सरकणार आहे आणि साधारणतः 24 तारखेच्या आसपास ते किनाऱ्याच्या अगदी जवळ येऊ शकतं आणि खास करून मुंबईच्या आसपास येऊ शकतं असं काही मॉडेल्समधून वर्तवण्यात आलेलं आहे। या पुढच्या 2-3 दिवसांचा हा अंदाज पाहिल्यास संपूर्ण कोकण किनारपट्टी आणि घाट क्षेत्रामध्ये अनेक ठिकाणी सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता आहे। काही ठिकाणी अतिवृष्टी पण होऊ शकते।